त्याचप्रमाणे आई केलंबा देवी खरोशी टीमला शुभेच्छा आल्यात. जगदीश मामा भोईर, माजी सरपंच दुर्शेत, त्याचप्रमाणे सूरज गावंड, रमेश घरत, राजाभाई घरत, प्रदीप पाटील यांच्याकडून टीम खरोशी संघाला शुभेच्छा आल्या. जाऊया पहिल्या सत्रासाठी, ऐकूया आवाज आमचे समालोचक मित्र सुहास सरांचा. यस सर, बघतोय आपण श्रीराम भक्त कालेश्री आणि विपक्ष आई केलंबा देवी खरोशी या दोन टीम दरम्यान इथे सामन्याला होते सुरुवात. मारा किंवा मरा, तुमची स्मृती जगाला कळू द्या, काठोकाठ भरू द्या प्याला, फेस बराबर उचलू द्या, कोण कोणाला इथे फेस आणतोय पाहतोय आपण. पहिला गोलंदाज क्रमांक 1 मॅन्डेटरी पाऊल पे प्रतीक ठाकूर. यावेळचा बॉल स्विंग केला, बॉलला इथून मात्र पॉइंट क्षेत्रामधून बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार चौकार. रोहन पाटील ऑन स्ट्राइक होता बघतोय आपण. सलामीची जोडी मैदानावरती आहे. आदिनाथ माली आणि रोहन पाटील ही जोडी मैदानावरती आहे. पहिल्याच बॉलवरती सुरुवातीलाच पाहतोय आपण लेग स्टंपवरचा बॉल होता, स्विंग केला, बॉलची दिशा अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर होती. या चौकारासाठी जगदीश भोईर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक परमेश पाटील साहेबांकडे जमा झालेलं आहे. आदरणीय जीवन जनार्दन म्हात्रे माजी सदस्य वडाव व या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आणि आमचे भाईदादांचे अगदी जवळचे निकटवर्तीय साहेब या आपलं मंचकावरती मनपूर्वक स्वागत असणार आहे. पुन्हा एकदा प्रतीक ठाकूर. यावेळचा बॉल बघा ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला क्लिअर करायचं होतं, स्क्वेअर लग आणि मिड विकेटमध्ये खूप मोठी गॅप होती, त्या गॅपमध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र फसवा चेंडू होता. इथे लेग कटरचा बॉल वापर केला. इन स्विंग आणि आउट स्विंग साठी प्रतीक ठाकूर गणला जातो आणि बॅक ऑफ हँड डिलिव्हरी हे खरं तर त्याचं हातकंट राहिलंय. नुकताच झालेल्या DK चषकामध्ये या खेळाडूने इतिहास रचलाय, बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बघतोय आपण पॉइंटच्या दिशेने टटवण्याचा प्रयत्न केला, एज लागली, त्याच्यानंतर आपण बघतोय भिंगरी सारखा भिंगला. गणेश ठाकूर तिथे आला, त्यांनी पकडलाय चेंडू. खरं तर शरद दादा बघा, हे जे क्षेत्र आहे ना ते क्षेत्र खरं तर जिकारीचे क्षेत्र आहे. कारण ज्या वेळेला बॉल बॅटला स्पर्श होतो, एज घेऊन येतो, त्यावेळेला अनेक वेळेला आपण बघतो की तिथे भिंगत येतो. पडल्यानंतर बॉल कुठे जाईल हे क्षेत्ररक्षकाला माहिती नसतं. त्यामुळे लेगचं जे मागचं क्षेत्र आहे आणि पॉईंटचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र खरं तर जिकारीचं क्षेत्र आहे. तिथून सिंगल तिथे कमावली आहे. धावफलकावरती आपण बघतोय 5 धावसंख्या धावफलकावरती आहे. आदिनाथ माली या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करेल. समोर आहे प्रतीक ठाकूर, डावकुरा हाताचा गोलंदाज. लोअर फुल टॉस बॉल इथे मात्र बघतोय आपण बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु फसवा बॉल होता, अवे फ्रॉम द बॉडी फेकला गेला. तिथे बघा डॉट आलाय. पहिल्या षटकावरती खरं तर पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की षटक मोठा होईल, परंतु इथे बांधून ठेवलंय. बघतोय राम भक्त हनुमान कालेश्री या संघाने. गोलंदाजीचा हातखंटा राहिलाय, वर्चस्व निर्माण झाला. फुल टॉस बॉल इथे ऑन साईडला क्लिअर करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मिड विकेटमध्ये बॉल चाललाय पुढे, सिंगल कंप्लीट झाली आहे. तिथे दुसरीचा कोणताही परिणाम नाहीये. तिथे संत गतीने शांतता पूर्ण आपल्याला मॅच पाहायला मिळतोय. सुरुवातीलाच मोठे फटके येत नाही आहेत, त्यामुळं आता मात्र विचार करावा लागेल. पाहिलं होतं जिथे नाणेफेक झाली होती, साई पाटीलने ती नाणेफेक जिंकली, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आपण पाहिलं होतं की ज्या पद्धतीने आई केलंबा देवी खरोशिया टीमच्या कर्णधाराने सांगितलं होतं की आम्हाला सुद्धा टॉस जिंकणे महत्त्वाचे होते. टॉस किती महत्त्वाची होती. यावेळचा बॉल शॉर्ट पिच डिलिव्हरी, पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. साई पाटील चेंडूच्या खाली पकडलाय झेल आणि बघतोय आपण इथे मात्र आदिनाथ मालीचा रोहनचा इथे संपलाय खेळ. आउट झालाय.
शॉर्ट पिच बॉलला पूल करण्याचा प्रयत्न त्याचा झाला, परंतु बॉल बॅटवरती अचूकरित्या आला नाही. बॅट आणि बॉलमधला जो संपर्क होता तो संपर्क अचूक राहिला नाही आहे. त्यामुळं का होईना इथे मात्र पाहिलं आपण की लॉंग ऑनला असलेला साई पाटीलने पकडलाय झेल. खूप मोठी धाव तो मारून पुढे सरसावला होता. तब्बल विचार केला तर 10 ते 15 मीटरची धाव घेऊन तो पुढे सरसावला होता. प्रवीण घरतने जर षटकार मारले तर आमचे बघा सतेज घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर जरूया आपण बघतोय पैशांची आता मात्र आपल्याला अनेक वेळेला यस पैसे इथे जमा झालेले आहेत. कौतुक करणार नक्कीच. 100त एखादा शूर असतो, 1000त एखादा वीर असतो, 10,000त एखादा वक्ता असतो, परंतु दाता मात्र शोधून सापडत नसतो. परंतु आज मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक दाते इथे निर्माण झालेले आहेत. सर्व दात्यांचं आम्ही कौतुक करणार आहोत. आपण बघतो यावेळेला गोलंदाजी क्रमांक 2 वरती साई पाटीलला बोलवलंय. स्वतः कर्णधार आहे. खूप सारे मोठे मोठे सामने खेळण्याचा त्याला अनुभव आहे. नुकता DK चषकामध्ये या संघाने इतिहास रचला होता. अनेक सामने खरं तर पाहिलेत की चित्तथरारक सामन्यामध्ये विजय मिळवला होता. आदिनाथ माली यावेळचा बॉल पुन्हा एकदा बघतोय आपण फिरून मारण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करायची होती. पडल्यानंतर उचली घेते आणि बघा तिथे मात्र अगदी छातीला फुंकर मारून बॉल तिथे विकेट किपरच्या हातामध्ये सुमित ठाकूर तिथे होता. बॉलला गॅदर केलंय. डॉट बॉल आलाय. अजून एक फिरकीचा जादूगार साई पाटील आता मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. त्याच्याकडे सुद्धा इन स्विंग आउट स्विंग बॉल फिरवण्याची ताकद आहे. फास्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. सेम डिलिव्हरी पाहायला मिळाली. गुडलेन स्पॉटवरून बॉल उडालाय. अशा प्रकारच्या गोलंदाजाला म्हणजे ज्या वेळेला गुडलेन स्पॉटवरचा बॉल येतो त्या वेळेला चांगल्या फलंदाजाकडे खरं तर प्रत्युत्तर नसतो. आमचे बघा हितेंद्र म्हात्रे कालिश्री गावचे निखिल ठाकूर यांचाही खूप सारे शुभेच्छा आल्यात. महेश ठाकूर इथे आहेतच. वन्स अगेन पुन्हा एकदा आपण बघतोय फिरून मारण्याचा प्रयत्न झाला. लेग स्पिनचा बॉल होता. पंचांकडे आशालभूर नजरेकडे पाहायला जातोय, परंतु आपण पाहतोय इथे चांगली डिलिव्हरी होती. क्विकर डिलिव्हरी पाहायला मिळाली. लगातारचे 3 चेंडू इथे डॉट आलेले आहेत. थोडासा प्रेशर आता पाहायला मिळतोय तो म्हणजेच आई केलंबा देवी खरोशी या टीमवरती. खरं तर आई केलंबा देवीच्या पदपर्शाने पावन झालेली हाकेला धावणारी नवसाला पावणारी केलंबा माता खरोशी गावची या खरोशी गावातून आलेले हे सगळे टीम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र इथे बघतोय आपण की अगदी अक्षरशः बॉद्रेशनमध्ये टाकलंय. याही वेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न झाला. सेम ॲज अ डिलिव्हरी होती. पडल्यानंतर उचली बॉल घेतोय आणि या बॉलला फेकण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू शरीरावरती आदलला. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. धावफलकावरती 7 आलेत. साई पाटीलचा हा 4था चेंडू होता. लगातारचे 3 चेंडू अक्षरशः मी म्हणेन की सायकोलॉजिकल प्रेशर आता क्रिएट केलं आहे. त्यामुळं सध्याच्या स्थितीला आपण बघतो की प्रवीण घरत आता स्ट्राईकला आलेला आहे, जो खरं तर इनॅट नंबर 3 वरती आला आहे. रोहन पाटीलच्या जागेवरती त्याला बोलवण्यात आलेला आहे. त्याचीही खरं तर ओळख देणं हे संभव्य नसणार आहे. हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याला तुम्ही कित्येक वेळा पाहिले. इथे मात्र स्क्वेअर लेगला बॉल क्लिअर करायचा होता. बॅटची पुन्हा एकदा एज लागली आहे आणि बघा गौरव ठाकूर तिथे होता. तो सोडणार नाहीये झेल, कारण आपण म्हटलं गौरव ठाकूर म्हणाला तर आपण बघतो की फिल्डिंगचा स्टँडर्ड आणि इथे मात्र फिल्डिंगचा स्टँडर्ड त्यांनी दाखवला. एस पकडलाय झेल, संपला इथे मात्र प्रवीण घरतचा खेळ. मॅच धायरेश्वर डोलवी विपक्ष जय गिरोबा जोहे. चला दोन्ही टीम्सला विनंती असेल, पहिला पुकार असेल, आपणही रजत तयारीत राहायचं आहे. नवीन फलंदाज न्यू बॅट्समन्स इंडियाट नंबर 4 वरती आलाय सूरज पाटील. सूरज पाटील आहे नाव. खरं तर नावामध्ये सूर्याचं दर्शन आहे. आता मात्र आपल्या संघाला इथे तारावं लागणार आहे. थोडं चांगली खेळी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट पॉईंटला बंड्या तिथे होता. खरं तर बघतोय आपण की ज्या पद्धतीनं श्रीराम भक्त कालेश्री टीम्स आहे. खरं तर कालेश्री गावाची एकीची टीम आहे. ज्या वेळेला ही टीम्स मैदानावरती खेळते त्यावेळेला आम्हाला युनिटी कालेश्री संघाची जरूर आठवण येतोय.
येस 2 खेळाडू इथे बघतोय आपण. त्याच्यानंतर मध्यन आहे, मध्यंतरी आमचे सतेज ठाकूर सुद्धा इथे उपस्थित झालेले आहे. सतेज घरत आहेत इथे आमचे. आणि कालचे खरं तर KPLचे दमदार आयोजक ते होते. 6 वाजले सकाळी स्पर्धेला. त्याच्यानंतर स्पर्धा उरकली. आपण बघितलं होतं की तिथे मात्र खूप चांगले सामने आपल्याला अनुभवायला मिळाले. काल रात्रीमध्ये हे सगळे भूमिपुत्र तिथे खेळत होते, परंतु आज मात्र या रजनीमध्ये आपल्याला इथे मात्र इतिहास घडवायचा आहे. या बहुउद्देशाने आता मात्र या मैदानावरती आलेले आहेत. या क्रीडांगणाचं नाव म्हटलं तर धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणून आपण संबोधतो सातत्याने. खऱ्या अर्थानं या जर मैदानाचा इतिहास पाहिला तर अनेक वर्ष आम्ही कोटला मैदान, देव फाटा मैदान, जरूर नारवेल फाटा मैदान किंवा बोरजे फाटा मैदान म्हणून संबोधित होतो, परंतु आमचे मित्र विनोदजी म्हात्रे साहेब यांनी हे नाव दिलं आणि खरं तर हे मैदान शोभिवंत वाटायला लागलं. आणि अक्षरशः आपण बघतो 360 डिग्रीचं हे मैदान आहे. आकर्षक देखणं आणि चिकणं मैदान आहे. गोलंदाज क्रमांक 3 अनिकेत पाटील. कालिश्री गावची एक्सप्रेस, यावेळचा बॉल मिड विकेटला खेळून काढलाय. काऊ कॉर्नरला क्लासिकल तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल आणि तिथे बघतोय आपण येस इट इज अ नो बॉल कॉल. इट इज अ नो बॉल कॉल करण्यात आलेले आहे. 2 ब्रँडेड पंच आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आमचे बंटी म्हात्रे मॅन फ्रॉम जोहा आणि कलव्या गावचे सुपुत्र नंदू पाटील सर. खरं तर नंदू पाटील सरांसाठी हा मैदान नवीन नाही आहे. कित्येक वर्ष सरांनी इथे अनेक वेळेला आम्हाला पंच म्हणून ते दाखल झालेले होते. इथे नो बॉल कॉल झालेला आहे. वेल घालवायचा नाही आहे. धावफलकावरती जाऊया आपण. इथे मात्र बघतोय आपण 9+1 10 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. अनिकेत पाटील, कालिश्री एक्सप्रेस म्हणून त्याला संबोधलं जातं. आपण बघतोय की आता मात्र तो गोलंदाजी मार्कवर दाखल झाला. पहिला बॉल नो आलाय. दीव एंड करून आता सध्या गोलंदाजी मार्कवर तो दाखल झालाय. सध्याच्या घडीला आपण बघतोय फलंदाजीसाठी आदिनाथ माली ऑन स्ट्राईक आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा अनिकेत पाटील यांचा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. अगदी बॅटच्या मनोबत बॉलला पाठवून दिलाय. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर सिंहाची दहाड, पोडला पहाड, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आमचे बघा आदरणीय सुजितजी म्हात्रे साहेब मित्रमंडळ आणि स्वतः या स्पर्धेचे सर्व आज इथे उपस्थित आहेत. खरं तर उद्या येणाऱ्या वडाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच म्हणून आमची त्यांच्याकडे पाहतोय आणि एक उमदा नेतृत्व आहे, तरुण तडफदार नेतृत्व आहे. खरं तर त्यांच्या समवेत आमचे सर्व फ्रेंड सर्कल ग्रुप आज सातत्याने उभा ठाकलेला दिसतोय आणि ही स्पर्धा सातत्याने चांगली व्हावी, ही स्पर्धा सातत्याने यशस्वी व्हावी यासाठी आतोनात प्रयत्न केला जातोय आणि स्पर्धेचं स्वरूप अक्षरशः आत्मनीय आणि आनंदीय होताना पाहतोय. षटकार आलाय. नंतर काय होईल? वा रे वा, यू मिस, आय डेफिनेटली हिट. कट्यार काळजात घुसली, जावं लागेल माघारी. आदिनाथ माली षटकारानंतर इथे मात्र विकेटचं पतन. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं, परंतु बॉल मात्र काय होतं, फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर लाईनचा चेंडू होता. अनिकेत पाटीलचा हा बॉल नक्कीच आपण बघतोय की 3 यष्ट्या उद्ध्वस्त. नवीन फलंदाज
अनिकेत पाटील, तो अनिकेत पाटील पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला. आपण बघतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे सिंगल तिथे कंप्लीट होईल. अनिकेत पाटीलच्या बॅटमधून हा सिंगल आली आहे. 17 धावसंख्या धावफलकावरती आहे. सध्याच्या घडीला आपण बघतोय उजव्या हाताचा फलंदाज सूरज पाटील अनिकेत पाटीलच्या या चेंडूचा जरूर सामना करेल. फास्ट अँड फ्युरियस बॉल अगदी अवे फ्रॉम द बॉडी लेग स्टिक सोडून जाणारा होता. पंचांकडून इथे दंडात्मक कारवाई केली जातोय. अवांतर धावसंख्या सिंगल तिथे ऍड होईल. 18 धावसंख्या धावफलकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आमचे आदरणीय विनोदजी म्हात्रे साहेब यांचं पवित्र शुभागमन व्यासपीठावरती लागलेलं आहे. यावेळेला शॉर्ट पिच बॉल होता. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र शरीराचा वेध घेतोय. बॉल डॉट येतोय. अपेक्षेपेक्षा जास्ती उंची मिळाली, ती उंची मात्र फलंदाज भापू शकला नाहीये आणि तिथूनच मात्र हा बॉल शरीरावरती आदळला. असं वाटलं होतं की बॅटचा बॉलचा स्पर्श झाला असता तर हा मोठा फटका होऊ शकला असता, परंतु बॉल येण्याच्या अगोदरच बॅट स्विंग झाली आणि इथे मात्र आपण बघतोय सूरज पाटील हा बॉल इथे डॉट गेलेला आहे. अनिकेत पाटील वन्स अगेन ओव्हर द विकेट मारा. यावेळचा फुल टॉस बॉल डाऊन द विकेट. तिथे बघा क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिजन मध्ये प्रतीक ठाकूरने पकडलाय झेल. संपला इथे मात्र सूरज पाटीलचा खेळ. वाईडिश लॉंग ऑन मध्ये तो डीप मध्ये होता. खरं तर या कॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा कानोबगावचे सुपुत्र सचिन म्हात्रे, गणेश म्हात्रे आणि प्रणिल म्हात्रे याच्याकडून आलेले आहेत. तर पुन्हा एकदा जाऊया. रोशन पाटील सबसे कातिल रोशन पाटील. इथे मात्र आता सामना अक्षरशः फसलेल्या परिस्थितीमध्ये आहे. शॉर्ट पिच बॉल उचली घेतोय. अप्रतिम फास्ट अँड फ्युरियस बॉल, वेगाचा वापर केला. बाउन्स पाहायला मिळाला. बॉल तिथे डॉट गेलाय. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 18 लागल्यात. यस, टीव्ही अंपायरचं मदत घेतली जाईल. थर्ड अंपायर आमचे हनुमान नाईक सर. सो प्लीज कम टू द स्टेज. हनुमान नाईक सर, हनुमान नाईक सर तुम्ही यायचं आहे इथे. बघा टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. तिसऱ्या अंपायरसाठी कॉल करण्यात आलेला आहे, रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. सो प्लीज हनुमान नाईक सर या. सुदर्शन म्हात्रे साहेब आमचे आहेत. खरं तर एक उत्कृष्ट नामांकित पंच म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. सातत्याने टेनिस क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात. इथे मात्र खरं तर हाईट फॅक्टर. यस यस, आपण बघतोय आज मात्र रायगड भूषण विजेते स्वर्गीय अण्णा म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025. त्याच्यानंतर आपण बघतोय वैकुंठ पाटील मित्रमंडळ आणि त्याचबरोबर ती सुजित भाई मित्रमंडळ, याचबरोबर ती फ्रेंड्स सर्कल वडाव विभाग ग्रुप यांच्या वतीनं ही खारेपाट विभागातील पहिली वहिली मानाची, सन्मानाची, अभिमानाची यस फेअर डिलिव्हरी पहिली वहिली स्पर्धा खरं तर प्रकाश झोतातील पाहायला मिळतोय. खरं तर हे स्वप्न पाहिलं होतं वाशी विभागानं, हे स्वप्न पाहिलं होतं. खरं तर वाशी विभागातील पहिले प्रत्येक तरुणाने हे स्वप्न पाहिलं होतं. सुजित भाई दादानं हे स्वप्न पाहिलं होतं फ्रेंड सर्कल ग्रुपच्या प्रत्येक सदस्यानं आणि खऱ्या अर्थानं हे स्वप्न आज सत्यात उतरवताना पाहतोय आपण. आज रजनीतील शेवटची स्पर्धा, शेवटचा रात्र तुमच्या भेटीला आलेली आहे आणि खरे तर ज्याच्यासाठी केला होता अट्टास ही रात्र गोड व्हावी आणि आज खरं तर हा शेवट आज गोड होणार आहे. कारण समारोहाकडे आपण वळतो आहोत. या रजनीतील ही दुसरी स्पर्धा आपण बघतोय. श्रीराम भक्त कालेश्री विपक्ष आई
केलंबा देवी खरोशी टीम्स आता पाहतोय. अनिकेत पाटील ऑन स्क्रीज. यावेळेला बघतोय छोटा रिचार्ज बडा धमाका, ज्या रिचार्जने खरं तर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती चांगला खेळ केला होता. वर आपल्या डाव्या बाजूने डाव्या हाताने इथे मात्र चेंडू फेक करत असताना बघतोय आपण चांगला यस लेग बाईच्या स्वरूपामध्ये इथे मात्र सिंगल धाव जरूर स्कोअर बोर्डवरती ॲड केली जाईल. धावफलकावरती 19 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. मोठा खेळ करणं आता सध्याच्या घडीला महत्त्वाचं असणार आहे, कारण आपण बघतोय की श्रीराम भक्त हनुमान कालीश्री ही टीम सुद्धा बलाढ्य आहे आणि या बलाढ्य टीम समोर जात असताना तब्बल 50 ते 55 धावांचं टार्गेट सेट करणं महत्त्वाचं असणार आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेस मात्र खोलात टाकलेला चेंडू फास्ट अँड फ्युरियस. इथे मात्र बघतोय आपण यॉर्कर डिलिव्हरी. बॉल फक्त सेन्सिबल क्रिकेटने खेळून दिलाय, सन्मान दिलाय बॉलला. स्वीट साऊंड बॅटमधून आपल्याला ऐकायला मिळाली होती. अनिकेत पाटील थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना पाहतोय आपण लेग स्लीप लावण्यात आलेली आहे. स्क्वेअर लेग अगदी आतमध्ये घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर शॉर्ट्स पॉईंट सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. याही वेळेला मोठा फटका, जोडकट फटका, बिग हिट करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला, परंतु हाही बॉल डॉट आलेला आहे. या षटकातील हा दुसरा बॉल डॉट आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल कंप्लीट झाली, त्याच्यानंतर लगातारचे 2 चेंडू आपण बघतोय डॉट आलेला आहे. ही स्पर्धा खरं तर आर्यन पाटील सर, आमचे राजू पाटील सर सुद्धा लाईव्ह बघतायत. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. बबन दादा म्हात्रे यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस. आपण बघतोय की सबमरीन डिलिव्हरी. इथे मात्र पडल्यानंतर ऑफ स्टंपला फुंकर मारून जाणारा चेंडू होता. लगातारचे 3 चेंडू डॉट आलेले आहेत. या अगोदर पाहिलं होतं आपण की साई पाटीलने सुरुवातीचे 3 चेंडू डॉट फेकले होते. सध्याच्या घडीला रोहन आपण बघतो की 4 चेंडूंचा सामना तो करतोय. त्याच्यानंतर अनिकेत आहे, ज्यांनी 2 चेंडू खेळून 2 धावांचं महत्त्वाचं योगदान संघाला दिलेलं आहे. पुन्हा एकदा यावेळचा बॉल खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्कचा वापर नाही आहे. खरं तर नेहमी आम्ही म्हणत असतो की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये तुमचं फुटवर्क असणं अत्यंत गरजेचं आहे. खडे खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा लगातारचा 4था बॉल डॉट आलेला आहे. निकित ठाकूर इथे मात्र अक्षरशः आग ओकणारी गोलंदाजी करतोय. परफेक्ट इथे डिलिव्हरी, यॉर्कर पाहायला मिळतोय, व्हेरिएशन पाहायला मिळते, विविधता पाहायला मिळतोय प्रत्येक चेंडूवरती. फिरून मारण्याचा प्रयत्न, इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचं क्षेत्र अक्षरशः खाली होतं, तिथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाही होत तिथे. जरूर श्रीराम भक्त हनुमान कालेश्री या संघाचा सुजित पाटील आणि महेश ठाकूर हे पॅकर आहेत, त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ इथं समाप्त होते. धावसंख्या फक्त 20 आलेली आहे आणि 21. यस सर. खरं तर विजयाताईंचं शुभागमन मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सौभाग्यवती विजयाताई विष्णू पाटील ताईंचं शुभागमन मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. माजी सरपंच ग्रामपंचायत बोर्जे ताईंचं शुभागमन अतिथी मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ताईंचं खरं तर आपण करूया या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच टॉससाठी आम्ही आमंत्रित करतोय धायरेश्वर डोलवी आणि जय गिरोबा जोहे. टीम कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी यावं. त्याचप्रमाणे अतिथी मंचकावर उपस्थित सन्माननीय जीवन जनार्दन म्हात्रे साहेब, माजी सदस्य वडाव, अर्थातच आमच्या या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. ताईंचं या ठिकाणी शुभागमन होतोय. ताईंना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती विराजमान व्हावा. माजी सरपंच ग्रामपंचायत बोर्जे विजया ताईंचं शुभागमन अतिथी मंचकावरती. आपण पाहताय, आपण निहारताय, त्याच्यानंतर आपण बघतोय की यस लाडके आयोजक आमचे श्रेयस म्हात्रे दादा गोल्डमॅन. खरं तर प्रकाश होतात, त्यांचा चेहरा लक्षात आला नाही आमच्याकडे. जसं जसं ते समोर येऊ लागले तसंच आम्हाला वाटलं की आमचे लाडके आयोजक आहेत. 20 धावसंख्या धावफलकावरती
झालेले आहेत. 21चं टार्गेट आपण बघतोय. छोटेखानी मोठं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. श्री किलंबदेवी खरोशी ही टीम खरं तर आज अनेक स्वप्न घेऊन या मैदानावरती दाखल झाली, परंतु सुरुवातीलाच रखडलेली फलंदाजी पाहायला मिळाली. त्या प्रेशरमधून मात्र सुरुवातीला मिळालेले विकेट्स त्या बॉदरेशनमधून हा संघ उठू शकला नाही आहे. परंतु या संघाकडे पाहिलं तर असे हार्ड हिटर असे गोलंदाज आहेत, विकेट टेकर गोलंदाज आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. खरं तर सन्माननीय विष्णू ठाकूर साहेब त्यांच्या समवेत खरं तर विजयाताईंची उपस्थिती अति मंचकावर आपण पाहतोय. त्याचप्रमाणे माजी सरपंच बोर्जे, ग्रामपंचायत आदरणीय रामकृष्ण ठाकूर साहेब, तसेच या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय जीवन म्हात्रे साहेबांची उपस्थिती आपण VIP डाईसवरती पाहतो. या सर्व मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. यस, क्रीडा रसिकांचे तुम्ही पाहुणे, तुम्हासाठी सर्व दारे उघडी, तुम्ही जाल तिथे पांघरू आम्ही पाय घडी. सो विनंती असेल सर्व पाहुण्यांना की आपण मंचकावरती येऊन बसण्याची कृपा करावी. खरं तर आपण बघतो आज श्री वैकुंठ दादा मित्रमंडळ, त्याचबरोबरती मान्य श्री सुजित भाई मित्रमंडळ आणि त्याचबरोबरती रायगड भूषण पुरस्कार अना म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025चा हा शेवटची रजनी. आज खरं तर हा इतिहास रचला जाईल, या इतिहासातील ही स्पर्धा आहे. जाऊया टॉससाठी आमंत्रित करतोय आदरणीय जीवन जनार्दन म्हात्रे साहेब, माजी सदस्य ग्रामपंचायत वडाव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. जय गिरोबा देव जोहे टीमला फाईट करेल धायरेश्वर डोलवी. टीम कॅप्टन पहा, डोलवी संघाला विनंतीचा शेवटचा पुकार असेल, आपण तात्काळ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दाखल व्हायचं आहे. सो विनंती असेल पंचांना, चला मॅचकडे आपण वळायचं आहे, मॅच सुरुवात करू घ्यायची आहे, कारण आपल्याला आज शेवटची रजनी आहे, आज फायनल आपल्याला उरकायची आहे. हनुमान नाईक सर, जर पंचांची जर शरीरयष्टी बघितली ना आपण तर दोन्ही मजबूत आहेत आपले. बघा, हां तुमच्याकडे दोघांकडे पाहिलं तर तुम्ही थोडे कमी वाटताय. म्हणजे आमचे सुदर्शन म्हात्रे आहेत, हनुमान नाईक सर आहेत, बंटी दादा आहेत, नंदू दादा आहेत. 4 क्वालिफाईड पंच खरं तर या रजनीमध्ये आहेत. बघा आमचे आदरणीय आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आदरणीय जीवन साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. जय गिरोबा देव जोहे ला फाईट करेल टीम धायरेश्वर डोळवी. हेड अँड टेल कॉल करेल जोहे टीम कॉल करेल. हेड इज अ कॉल बट इट इज अ टेल. टॉस जिंकलाय धायरेश्वर डोळवी टीमने. निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण निवडलंय. धायरेश्वर डोळवी टीम आज इन ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. खरं तर सामना सुरू झालाय. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं आहे. आपल्या विभागात नाईटच्या टुर्नामेंट्स खूप कमी होतात, तर या नाईटच्या टुर्नामेंटसाठी खर्च पण जास्त असतो, पण मी नक्कीच सुजित दादांना धन्यवाद देईल की आपल्या विभागातल्या मुलांना एक खेळण्याची संधी दिली, तर त्याबद्दल धन्यवाद. येस, थँक्यू. आपण सार्थककडे जाऊया. सार्थक, टॉस महत्त्वाची होती. टॉस तर महत्त्वाची वगैरे की नाईट सेशन आहे, टॉस महत्त्वाची होती. टॉस गमावले, आता पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची. धाडशी निर्णय असेल, तू टॉस जिंकला असतास तर कोणता निर्णय असता? तर आम्ही टॉस जिंकलो असतो पहिले फिल्डिंगच घेतली असती, पण आता बॅटिंग आलं, बॅटिंगमध्ये 100% देण्याचा प्रयत्न करू. खरं तर आजच्या रात्रीमध्ये जोहेचा संघ आपण पाहिला. अष्टविनायक जोहे हार्डलक म्हणावं लागेल. खरं तर अगदी ट्रॉफीच्या जवळ ते आले होते, परंतु पराभव स्वीकारावा लागला. हरकत नाही आहे, हार जीत क्रिकेटमध्ये होतच असते. या संपूर्ण आयोजनाबद्दल, या स्पर्धेबद्दल तुझं मत काय असेल? आयोजन तर खूप सुंदर आहे, कारण की आपल्या तालुक्यात पण असं नाईटच्या टुर्नामेंट व्हायला पाहिजे, कारण की आता पेंडला झाली, आमच्या गावात झाली, इथे झाली, अजून पुढे व्हायला पाहिजे, कारण की आपली पोरं पण नाईटला खेळली पाहिजे. जशा बाहेर टुर्नामेंट तर आपल्या पेनमध्ये पण टुर्नामेंट झाल्या पाहिजे. येस, थँक्यू. तर हा होता सार्थक. दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देऊया. टीम धायरेश्वर डोळवी विन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फास्ट. टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये.
एका बाजूला बघणार आहोत आपण धैर्येश्वर डोलवी विपक्ष जय गिरोबा जोहे. एका बाजूला आपण सचिन दादांची टीम असणार आहे धैर्येश्वर डोलवी, तर दुसऱ्या बाजूला सार्थक म्हात्रे यांची टीम असणार आहे. अजून एक दर्जेदार मॅच तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका, आज पूर्ण रात्रीभरामध्ये आपण पाहणार आहोत दर्जेदार सामने. येस चला, नोट आउट फोरम्स वरती आहे. पहिला बॉल होता, खरं तर फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेगला बॉल क्लिअर करायचं होतं. तिथे मात्र आपण बघितलं होतं की शॉर्ट थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्यांनी बॉल पकडला. बिग अपील झाली आहे पंचांकडे, तिसऱ्या अंपायरकडे मागण्यात आलं, दाद केली. बॉल डॉट आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विनय घरात. चांगला बॉलला पाठवलंय. इथे मात्र बघतोय डाऊन दी ग्राउंड, बॉल चाललाय सीमारेषा पार. वाह वाह वाह, इथे मिळतील चला षटकार. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, बॉल येऊ दिलं, बॅटच्या अगदी टो एंडचा वापर केला, फेकून दिला वाईडिश लॉंग अप मध्ये. षटकार आलाय. पुढे काय, पुन्हा एकदा हा पिच बॉल होता, फिरून मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आला होता. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. ऑन साईडला स्क्वेअर लेगची बाउंड्री अगदी खाली आहे, त्याने पाहिलं होतं परंतु तिथे पोहोचण्याचा प्रयत्न झाला नाही. की बॉल अगदी फास्ट अँड फ्युरियस होता. पडल्यानंतर एक अचूक उंची घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. षटकारानंतर बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा विजय घरात. यावेळचा फुलर लेनचा बॉल होता. सेन्सिबल क्रिकेट, डाऊन द बॉल. इथे मात्र चाललाय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. संख्या धावफलकावरती लागली आहे. विजयासाठी 21 धावांची शुल्लक मात्र गरज असताना मात्र 10 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. यावेळेला पुन्हा एकदा बिग अपील झालेली आहे. पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस बॉलला फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता. छोटा रिचार्ज बडा धमाका म्हणून निकित ठाकूरला सातत्याने मॅक्स आलेले आहे तिथे आणि त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण बघतोय. जोहा गावची टीम्स आज आपल्याला बघतोय जय गिरोबा जोहे. खरं तर आमचे बालगुड्डू साहेब सुद्धा इथे आले होते. त्याच्यानंतर सातत्याने आपण बघतोय की जोहागावचे अनेक सुपुत्र आज या मैदानावरती येतील. हा बॉल फास्ट अँड फ्युरियस होता. धावफलकावरती 10 लागलेले आहेत. 21 धावांची गरज असताना पुन्हा एकदा खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. गुडलेन स्पॉटवरून बॉल उचली घेतोय अवे फ्रॉम द बॉडी. असा बॉल फेकला. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. एक षटकार आणि एक चौकारच्या साह्यानं धावसंख्या धावफलकावरती आली 10. छोटा रिचार्ज बडा धमाका आपण बघतोय. निकित ठाकूर इथे मात्र 6चे 6 बॉलचा सामना त्यांनी केलाय. धावफलकावरती आता विजयासाठी तब्बल 11 धावांची गरज आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक ठाकूर आहे, डावखुरा फलंदाज. या खारेपाट विभागातला बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. पहिली बाईक खरं तर या खारेपाट विभागाला मिळवून देण्याचा मान त्याने मिळवला होता. DK चषकामध्ये हा भीम पराक्रम त्यांनी केला होता. तर स्वतःची 3री बाईक त्याची पाहायला मिळतोय. अशा प्रकारे सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होत असताना आपण बघतोय अनेक सायकल्स त्याने मिळवलेल्या आहेत. मग सातत्याने ज्या वेळेला आपण श्री राम भक्त हनुमान कालीश्री या टीमचं नाव घेतो त्यावेळेला या खेळाडूचा नाव सातत्याने खेळतो. 360 डिग्रीमध्ये खेळताना या खेळाडूला सातत्याने पाहिलंय. चांगले फटकेबाजी करणं, त्याच्यानंतर इन स्विंग आउट स्विंग गोलंदाजी करणं हे त्याचा हातकंटा राहिलेला आहे. गोलंदाज क्रमांक 2 दीप पाटील. खरं तर सुरुवातीला आपण बघितलं होतं की विजय घरात आला होता. त्याच्यानंतर दीप पाटील इनेट नंबर 2 वरती गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. दुसऱ्या षटक घेऊन तो मार्गस्थ होतोय. इथे मात्र गोलंदाजीमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. 11 धावांची गरज आहे. यस, आणि इंडियाला तिकडे जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे.
त्यामुळं आज फटाके वाजणार आहेत. दीप पाटील आता बघतोय पंचांच्या अगदी उजव्या बाजूने. डावखुरा हाताचा फलंदाज प्रतीक ठाकूरसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा कालीश्री गावावरून येत आहेत सातत्याने. खरोशी गावावरून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. खरं तर 21 धावांचं एक नाममूल्य असं टार्गेट समोर आहे. पहिला बॉल स्लो पिच डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर थोडीशी उचली घेतोय. बॉल पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय. डीपमध्ये प्रोटेक्शन होतं. पकडेपर्यंत आणि फेकीपर्यंत सिंगल आलाय. सेन्सिबल क्रिकेट, शांततेने क्रिकेट. आता डोक्यावरती बर्फ घेऊन खेळलं जातोय. खरं तर कॅल्क्युलेशन क्रिकेटर म्हणून या खरं तर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील या खारेपाट विभागातील कालीश्री गावाचा हा खरं तर भूमिपुत्र निकित ठाकूरला पाहतो आपण. एक धाव धावफलकावरती आलेली आहे. 11 धावसंख्या धावफलकावरती आहे. सुरुवात खूप चांगली राहिली आहे. सातत्य आता टिकवणं महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. बॉल बघतोय आपण शॉर्ट थर्ड बँडमध्ये पडला. बॉल थोडासा गिरकी घेतोय. बॉल तिथे अडवलाही गेला परंतु सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा एज घेऊन बॉल अगदी हेलकावण्या घेत बॉल जमिनीला दान झाला तिथे. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. 12 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. सध्याच्या घडीला निकित 6 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येवर खेळतोय. प्रतीक ठाकूर 2 चेंडूंचा खेळ त्यांनी केलाय. सिंगल त्यांनी संघासाठी खर्च केली आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. इथे मात्र खोलात टाकलेला चेंडू होता. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न. अक्षरशः चितेच्या चपलाईने 2 खेळाडू इथे मैदानावरती खेळतायत. त्यांचं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे. बॉल पडल्यानंतर पहिली धाव अतिशय जलद गतीने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला परंतु इथे सुरुवातीला धोका पत्करण्यासाठी दोन्ही खेळाडू इथे मान्य नाही आहेत. कारण लो स्कोरिंग मॅच आहे. यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचं आहे. आणि इथे मात्र सिंगलने आता पुढे जाताना संघ पाहतोय. 13 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. वन्स अगेन दीप पाटील टू निकित ठाकूर. यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला दिशा दिली आहे. शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक होता तिथे पकडीपर्यंत सिंगल पुन्हा एकदा ॲड होतोय. स्कोरबोर्डवरती शांततेने चाललेला क्रिकेट सातत्याने बघतोय. धावफलकावरती आपण बघतोय सध्याच्या घडीला 14 धावसंख्या धावफलकावरती आहे. निकित ठाकूर 7 वरती 11 आणि प्रतीक ठाकूर 3 वरती 2. आदरणीय रोहन सुनील मोकल जोहा गावचे युवा उद्योजक या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेत. सर विनंती असेल आपण आदरपूर्वक या मंचावरती येऊन बसायचा. यावेळचा बॉलला अगदी बॅटच्या मधोमध घेतलाय. A1 ब्रँडेड प्रतीक ठाकूर षटकार. स्लॉटमध्ये होता. आवडत्या प्लॉटमध्ये नेला. हॅमर केलं. बॉलला फेकून दिलं. हा ट्रेडमार्क शॉट आहे प्रतीक ठाकूरचा. पुढे सरसावून यावेळेला डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय माघारी. स्ट्रेट डाऊनचा फटका आहे. तिथे वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आलाय तिथे पकडीपर्यंत. तिथे मात्र सिंगल कंप्लीट आणि इथे विजय झालेला आहे हा संघ. खरं तर 21 धावांवरती हा विजय होता आणि कोणतेही विकेट न गमवता इथे फक्त श्रीराम भक्त कालेश्री टीम इथे विजयी झालेली आहे. तर पराभूत झालेला संघ श्री केलंबादेवी खरोशी संघ. विजय संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाचे आभार. आपण नेक्स्ट मॅच कडे वळणार आहोत. हैरेश्वर डोलवी विपक्ष जय गिरोबत जोहे संघ. येस बघा आमचे नितीन म्हात्रे साहेब वडाव गावचे सुपुत्र आणि त्याचबरोबर ती ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुद्धा राहिलेत. त्यांचं सुद्धा इथे भव्य स्वागत करतोय. त्याचप्रमाणे बघा अनेक मान्यवर व्यासपीठावरती येत आहेत. त्याच्यानंतर या व्यासपीठावरती आदरणीय आमच्या भाईदादांचे आधारस्तंभ भाईदादांवरती असलेला जिव्हाळा माया आणि प्रेम दाखवून आदरणीय जीवन जनार्दन म्हात्रे